नमस्कार. शिवाजी विद्यापीठाच्या शिववार्ता संवाद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रहो, कोविडच्या कालखंडामध्ये सगळेजण आपापल्या घरात असाल, सुरक्षित असाल अशी पहिल्यांदा मी खात्री बाळगतो. आणि या महिन्याचं आणखी एक वैशिष्ट्य असं आपल्याला जाणवत आहे की हा जसा काही प्रबोधनाचा महिना असल्याप्रमाणे हा एप्रिल आपल्यासमोर आलेला आहे. या महिन्यामध्ये शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, महात्मा फुले यांची जयंती आहे, गुड फ्रायडे आपण साजरा करतोय, रामनवमी साजरी केली, महावीर जयंती आहे. अशा सगळ्या महामानवांचं स्मरण करण्याचा हा महिना आहे. आणि याच महिन्यामध्ये 23 एप्रिलला महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांची जयंतीसुद्धा आपण या महिन्यामध्ये साजरी करतो आहोत. आणि महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे एक असं व्यक्तिमत्व होतं की ज्या व्यक्तिमत्वानं अस्पृश्यता निवारणाच्या कार्यासाठी आपली संपूर्ण हयात घालवली. अस्पृश्यता निवारणाचं कार्य तर त्यांनी केलंच, याचाच अर्थ या देशामध्ये समतेची प्रस्थापना करण्यासाठी, जाती निर्मूलन करण्यासाठी अतिशय तळमळीनं ज्या माणसानं काम केलं, विशेषतः आंबेडकर पूर्व काळामध्ये त्यांचं कार्य हे अतिशय महत्त्वाचं होतं. आणि फुले आणि बाबासाहेब यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणून आपण महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या कार्याकडे बघायला पाहिजे. तर अशा पद्धतीचे हे कर्मवीर शिंदे यांनी जे काम केलं त्यांच्या हयातीमध्ये, त्या संदर्भामध्ये आजही तरुणांमध्ये जितकी म्हणायला पाहिजे तेवढी माहिती त्यांच्या कार्याविषयी नाही आहे. आणि ती जाणून घेण्याची मानसिकताही दिसत नाही, कारण इतकं मोठं काम असून सुद्धा एक वेगळ्या प्रकारच्या उपेक्षेचे धनी कर्मवीर शिंदे हे त्यांच्या हयातीतही राहिले आणि त्यानंतरच्या कालखंडामध्येही राहिले. अलीकडच्या काळात मात्र महर्षी शिंदे यांनी जे काम केलं ते लोकांसमोर येत आहे. महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळे साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून काही त्यांचं चरित्र आलं, त्यांच्या जीवन व कार्याचा वेध घेणारं, त्यांच्या समग्र वाङ्मयाचा वेध घेणारं साहित्य प्रकाशित करण्यात आलं. डॉक्टर गोमा पवार हे त्यामधलं एक महत्त्वाचं नाव होतं. आणि त्याचबरोबरीनं शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक रणधीर शिंदे हे सुद्धा त्या कार्यामध्ये तेवढेच महत्त्वाचे भागीदार आहेत, साक्षीदार आहेत. आज महर्षी शिंदे यांच्या जयंतीच्या निमित्तानं महर्षींच्या कार्याला उजाळा देण्यासाठी माझ्यासोबत आज शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठलरामजी शिंदे अध्यासनाचे समन्वयक आणि मराठी विभागाचे प्रमुख प्राध्यापक रणधीर शिंदे आहेत. शिंदे सर, आपलं संवादमध्ये स्वागत. आणि या निमित्तानं मला आपल्याला विचारायचं आहे की एकूण महर्षी शिंदे यांच्या जीवन कार्याकडे आपण पाहत असताना त्याची सुरुवात नेमकी कशा स्वरूपाची होती आणि मग त्यांची सुरुवातीची वाटचाल कशी होती याविषयी आम्हाला सांगा. नमस्कार सर्वांना. डॉक्टर जत्राडकर यांनी आत्ता ज्या दृष्टिकोनातून या एप्रिल महिन्यासंबंधी आणि भारताच्या प्रबोधन पर्वामध्ये ज्या अतुलनीय अशा महापुरुषांनी लोकोत्तर आणि असामान्य स्वरूपाची कामगिरी केली त्यासंबंधीचे फार महत्त्वाची विधानं केली. आणि या या साखळीतले महर्षी विठ्ठलराम शिंदे एक महत्त्वाचं नाव आहे. महर्षी विठ्ठलराम शिंदेंचा उपेक्षित महात्मा म्हणून एन डी पाटील सतत उल्लेख करत असतात. आपण या प्रबोधनाच्या साखळीतील परंपरेतल्या एका महत्त्वाच्या व्यक्तीच्या कामगिरीकडं आणि व्यक्तीचं विस्मरण देखील महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणेच्या इतिहासामध्ये आणि अभ्यास परंपरेमध्ये झालेलं आपल्याला दिसतं. गेल्या काही वर्षांमध्ये मात्र महर्षी शिंदे यांच्या कामाच्या संबंधी संशोधनाच्या आणि विचारांच्या पातळीवरती खूप मोठं अशा प्रकारचं काम होतं आहे. आणखी 2-1 वर्षांनी महर्षी शिंदे यांच्या जन्माला 150 वर्ष होत आहेत. ही देखील एक महत्त्वाची घटना आहे. विठ्ठलरामजी शिंदे यांचा जन्म 1873 साली कर्नाटकातील जमखंडी अशा मराठी आणि कानडी संस्कृती संमिश्र असणाऱ्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचं शालेय शिक्षण जमखंडीला झालं आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यामध्ये झालं. एक गमतीची आणि कुतूहलजनक अशा प्रकारची गोष्ट की शिंद्यांनी ज्या सामाजिक सुधारणेचा पाया मोठ्या प्रमाणामध्ये भविष्यामध्ये घडविला त्याची रुजवात किंवा त्याची पायाभरणी प्रार्थना समाजाच्या आणि ब्राह्मण समाजाच्या निमित्तानं पुण्यामध्ये घडली. विद्यार्थी दशेमध्ये महाविद्यालयीन त्यांचा प्रार्थना समाजाशी संबंध आला आणि त्याला डॉक्टर भांडारकर आणि राणे देखील कारणीभूत होते. 1898च्या सुमाराला महर्षी शिंदेंची ऑक्सफर्ड येथील मॅनचेस्टर कॉलेजमध्ये
तौलनिक धर्मशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांची निवड झाली आणि ऑक्सफर्डला शिंदे यांनी 2 वर्ष अभ्यास केला आणि ऑक्सफर्डमधून परत आल्यानंतर शिंद्यांनी ब्राह्मधर्माचे प्रार्थना समाजाचे आजीवन प्रचारक म्हणून मुंबईमध्ये त्यांनी कामास सुरुवात केली. 1903-4च्या सुमारास महर्षी शिंदे अहमदनगर शहराच्या नजीक एका छोट्या भिंगार नावाच्या गावामध्ये होते प्रार्थना समाजाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी. त्यांच्यासमवेत त्यांचे एक सहकारी स्वामी होते आणि संध्याकाळी 11-12 वाजता त्यांच्या खोलीवरती काही अस्पृश्य दलित मंडळी आली आणि दरवाजा ठोठावला आणि त्यांना विनंती केली की गावाबाहेर आमच्या वस्तीवरती तुम्ही आम्हाला काही मार्गदर्शन करा. शिंदे आणि ते स्वामी म्हणाले, अरे ही काही वेळ आहे का? परंतु त्यांची अवस्था बघून आणि ज्या प्रकारची बघितली त्यांना सहानुभूतीनं काय आहे ते बघायला म्हणून शिंदे आणि त्यांचे स्वामी सहकारी गेले. त्या प्रसंगी विदर्भातल्या काही मंडळींनी भारतातल्या दलित समाजाविषयीच्या अवस्थेबद्दल, त्यांच्या गुलामीबद्दल, त्यांच्या सामाजिक शोषणाबद्दलची काही निवेदन वाचलं होतं आणि ते निवेदन वाचून महर्षी शिंद्यांनी असं नोंदवलं की माझ्या हृदयात चक्क प्रकाश पडला आणि आपलं सबंध जीवन आपण एका अपराध भावानं दलितांच्या उद्धारासाठी, उन्नतीसाठी, त्यांच्या आत्मोन्नतीसाठी आपण व्यतीत करावं, हा एक त्यांच्या जीवनातला एक फार महत्त्वाचा वळण टप्पा. आणि तिथून शिंद्यांनी एका घडीचाही वेळ न दवडता आपण दलित समाजासाठी आयुष्य कंठावं अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतला आणि आपलं सबंध आयुष्य भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या अस्पृश्यांच्या उद्धारासाठी आणि तळमळीसाठी अखंड आयुष्यभर त्यांनी काम केलं. बारामतीला कळसकर नावाचे एक शिक्षक होते गुरुजी. त्यांनी अस्पृश्य मुलांची शाळा त्यांच्या नजरेसमोर काही प्रमाणामध्ये होती आणि मँचेस्टरला असताना युरोपामध्ये काही मिशनरी लोकांचं कार्य त्यांनी, वंचितांच्या सबल्टन लोकांच्यासाठी काम करणाऱ्या काही संस्था त्यांनी पाहिल्या होत्या. आणि भारतामध्ये आल्यानंतर 1906 साली त्यांनी द डिप्रेस क्लास सोसायटी मिशन ऑफ सोसायटी ऑफ इंडिया नावाची संस्था त्यांनी स्थापन केली मुंबईमध्ये आणि त्याचा भारतभर विस्तार केला. या संस्थेच्या वतीनं अत्यंत स्वावलंबी ठराव्या, अगदी धंदे शिक्षणापासून ते दलित मुलांना स्वयंपूर्ण स्वावलंबी अशा प्रकारचं शिक्षण मिळावं, रात्रशाळा सुरू केल्या, बोर्डिंग सुरू केल्या, वसतिगृह सुरू केल्या आणि या लोकांच्या सामाजिक चळवळीच्या प्रेरणेतून शिंद्यांनी आयुष्यभर काम केलेलं दिसतं. शिंद्यांच्या या अस्पृश्यताविषयक चळवळीचा किंवा सामाजिक सुधारणेचा एक महत्त्वाचा भाग हा दुहेरी स्वरूपाचा आहे. एक तर म्हणजे संघटनात्मक आणि संस्थात्मक स्वरूपाचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलं आणि महात्मा फुले यांच्यानंतर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक मधला दुवा म्हणून शिंद्यांनी भारतातल्या अस्पृश्यताविषयक कार्याचा एक फार मोठा विस्तार भारतभर केला आणि त्याची परिणिती त्यांनी राष्ट्रीय चळवळीमध्ये, राष्ट्रीय पक्षांना, काँग्रेस पक्षाला अस्पृश्यता ठराव करावा लागला. तर या प्रश्नाची पोच आणि त्याची जाणीव आणि त्याचं गांभीर्य राष्ट्रीय पातळीवरती आणून देण्याची एक महत्त्वाची कामगिरी शिंद्यांनी यामधल्या टप्प्यावरती केली. दुसरा एक महत्त्वाचा भाग शिंदे यांच्या अस्पृश्यतेविषयक कार्याचा म्हणजे की भारताचा 1/3 भाग हा सामाजिक अस्पृश्यतेच्या तुरुंगामध्ये पडलेला आहे, तर त्याला मुक्त करायला पाहिजे. एका बाजूला जातीभेद नष्ट झाला पाहिजे, सामाजिक गुलामगिरी नाहीशी झाली पाहिजे, एक समतेच्या आणि अभेदाच्या जाणीवेनं आपण माणुसकीचं, समानतेचं वर्तन करावं, हा एक मोठा शिंद्यांचा दृष्टिकोन होता. आणि आपल्या या कृतिशील स्वरूपाच्या, संस्थात्मक स्वरूपाच्या कार्यामध्ये एक बौद्धिक स्वरूपाचा, इंटेलेक्च्युअल स्वरूपाचा एक फार मोठा पर्स्पेक्टिव्ह शिंद्यांनी आपल्या कामामधून निर्माण करून दिला. ज्या पद्धतीशास्त्रामध्ये समाजशास्त्रापासून तौलनिक अभ्यास पद्धतीचा शिंद्याने अभ्यास केला होता, त्याचा एक मोठा आधार घेत त्यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न नावाचा भारतभरातील जातीच्या अस्पृश्यतेच्या उगमापासून, व्युत्पत्तीपासून वाटचालीपर्यंतचा एक प्रदीर्घ अशा स्वरूपाचा अतिशय चिकित्सक वाटावा अशा प्रकारचा अभ्यास शिंद्याने केला. 1908-10च्या सुमाराला महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या निमंत्रणावरून बडोद्याला त्यांनी बहिष्कृत भारत या विषयावर त्यांनी व्याख्यान दिलेलं होतं आणि त्याचाच पुढे विस्तार शिंद्याने केला. ज्ञानकोशामध्ये नोंद दिली आणि अतिशय थक्क वाटावा अशा प्रकारचा धर्मशास्त्रापासून, धातुशास्त्रापासून, मायथॉलॉजीपासून, समाजशास्त्रापासून जातीच्या उगमाच्या आणि गुलामगिरीचा एक मोठा पथदर्शी अशा प्रकारचा पट शिंद्यांनी त्या संशोधनामधून मांडला. आणि म्हणून शिंद्यांच्या या अस्पृश्यताविषयक आणि सामाजिक सुधारणेच्या इतिहासामध्ये दुहेरी स्वरूपाची कामगिरी त्यांच्या स्वरूपाची आहे. व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनामध्ये अनेक अंतर्विरोधाचे प्रश्न त्यांच्यामध्ये निर्माण झाले, अगदी प्रार्थना समाजापासून, प्रस्थापित व्यवस्थेपासून, परंतु त्याला एक संस्थात्मक चौकट देण्यामध्ये आणि ज्या प्रकारच्या
ब्राह्मधर्माच्या एक उदात्त आणि उन्नत अशा प्रकारच्या भावनांचा एक मोठा संवेदनेचा भाग म्हणून शिंद्यांच्या मनामध्ये होता. तर त्याची तर जोड होतीच होती, पण त्याला एक संस्थात्मक स्वरूप, लार्जर स्वरूपामध्ये राष्ट्रीय स्तरावरती त्यांनी प्राप्त करून दिली. आणि दुसरा एक भाग म्हणजे त्याला एक संशोधनाच्या आणि वैचारिक लेखनाच्या निमित्तानं या प्रश्नाची जाण बौद्धिक क्षेत्रातल्या लोकांना कळावी, त्याचा एक प्रसार व्हावा, याचं एक गांभीर्य शिंद्यांच्या या अस्पृश्यताविषयक आणि जाती निर्मूलनाच्या कार्यामध्ये होता. आपलं सबंध कुटुंब, आपले आईवडील, पत्नी, बहीण, भावंड आणि मुलं यांना घेऊन दलित वस्तीमध्ये शिंद्यांनी मोठं काम केलं. त्यांच्या शुश्रूषेपासून ते सेवाभावी वृत्तीची अनेक प्रकारची कामं आणि त्यासाठी इतकी अखंड संकटांची, अडथळ्यांची मालिका त्यांच्या सबंध आयुष्यामध्ये पाहायला मिळते. पण ह्या आंतरिक स्वभावधारणा पत्करलेल्या कामाविषयीची निकड म्हणून शिंदे आयुष्यभर या जात निर्मूलनाचं काम करत आले. हा एक भारताच्या सामाजिक इतिहासातला एक महत्त्वाचा टप्पा मला शिंद्यांच्या या जात निर्मूलनाच्या कामाकडं पाहताना मला वाटतो. अगदी बरोबर आहे सर. पण मला या ठिकाणी आपल्याला एक विचारावंसं असं वाटतं की महर्षींनी हे इतकं सगळं व्यापक काम केलं आणि त्याचे सगळे आपण साक्षीदार आहोत. इतक्या सुंदर पद्धतीचा भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा जो महाग्रंथ त्यांनी अत्यंत समाजशास्त्रीय चिकित्सक दृष्टिकोनातून लिहिला, तो आपण वाचल्यानंतर त्यांच्या एकूण वैज्ञानिक दृष्टिकोनाची जाणीव आपल्याला होते. त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या माध्यमातून उभं केलेलं काम पाहिल्यानंतर त्याची जाणीव होते. त्यांनी भोगलेल्या अपेष्टांमधूनही आपल्याला त्यांचे तळमळीची जाणीव होते. मात्र हे इतकं सगळं असूनही महर्षींच्या वरती हा उपेक्षेचे हे धनी का व्हावेत? आपलं आकलन या संदर्भात काय सांगतं? या संदर्भात काही महत्त्वाच्या अभ्यासकांनी काही मांडणी देखील केली आहे. एन.डी. पाटील असतील, सदानंद मोरे असतील, साळुंखे असतील, डॉक्टर गोमा पवार असतील, अशा अनेक मंडळींनी शिंद्यांच्या उपेक्षेचं स्वरूप वेगळ्या पद्धतीनं पाहिलेलं दिसतं. राम बापटांनी देखील त्याच्यासंबंधी फार महत्त्वाचं काही एक विधान केलेलं आपल्याला दिसतं. भारताच्या किंवा आधुनिक कालखंडातल्या सामाजिक वाटचालीमध्ये ज्या प्रकारचे आंतरविरोध निर्माण झाले आणि कालांतरानं सामाजिक सुधारणेच्या इतिहासाकडे पाहण्याच्या भूमिका आणि त्याच्यामध्ये झालेली परिवर्तनं यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. ज्या प्रकारच्या अस्मितांचं राजकारण असेल, समाजकारण असेल किंवा शिंद्या एक कारण असं एक महत्त्वाचं नोंदवलं गेलं की शिंदे विचारानं आणि कृतीने देखील अतिशय निर्भीड अशा स्वरूपाचे मांडणी करत होते. तर तो एक क्षह त्यांच्या विचारांच्या बाबतीत, अनुयायांच्या बाबतीत शिंद्यांना अनुयायी फारसे मिळाले नाहीत. हे देखील कारण मराठ्यांच्या अनेक गोष्टींच्या वैगुण्याबद्दल त्यांनी स्पष्ट अशा प्रकारची टीका केली होती. इव्हन ब्राह्मणेतर चळवळीच्या बद्दल देखील भविष्यामध्ये ब्राह्मणेतर हा वाद दुहीचा आणि कलहाचा होईल अशा प्रकारचं विधान त्यांनी केलं होतं. ब्राह्मणेतर हा शब्द त्यांना काही टप्प्यावर मान्य नव्हता, कारण याच्यामध्ये इतरे जन आहे, तुम्ही कोणाला तरी वगळत आहात, या प्रकारची एक व्यापक विशाल अशा प्रकारची भूमिका होती. दुसरं एक कारण शिंद्यांचं सबंध आयुष्य ज्या ब्राह्मधर्माच्या भूमिकांचा प्रसार करण्यामध्ये गेला आणि वारकरी संप्रदायाचा उदार अशा प्रकारचा संस्कार देखील त्यांच्यावरती झालेला होता. तर एक प्रकारची ईश्वरनिष्ठ अशा प्रकारची आणि जी धर्म भावनेला अग्रक्रम देणारी भूमिका आहे असा काही अभ्यासकांचा आणि लोकांचा देखील कल झालेला आपल्याला दिसतो. मात्र ज्या उदार आणि उन्नत धर्म परंपरेचा शिंदे विचार करू की त्यांच्या धर्मकल्पनेमध्ये, ईश्वर कल्पनेमध्ये कोणत्याही मूर्तीपूजेला स्थान नव्हतं. रूढी, अंधश्रद्धा किंवा मूर्त स्वरूपाच्या दैवतेला कोणत्याही प्रकारचं स्थान नव्हतं. अगदी अत्यंतिक व्यावसायिक सचोटीनं काम करणाऱ्या माणसाच्या कृतीमध्ये देखील त्यांना खरा प्रपंच, खरा धर्मसाधना असं ते मानत होते. तर या भूमिकांच्या समजुतीच्या आणि समजून घेण्याच्या गोष्टींमध्ये देखील शिंद्यांच्या उपेक्षेचे कारण असावं. दुसरं 1920 साली शिंद्यांनी बहुजन समाज नावाचा एक पक्ष स्थापन केला आणि राजकारणामध्ये येण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कृतीला फारसं अपयश आलं नाही. मात्र त्यांनी बहुजन समाजाचा जो जाहीरनामा काढला तो इतका मूलभूत स्वरूपाचा आपल्याला दिसतो की बहुजन या शब्दाला अधिक नेटकं, अधिक आखीव आणि रेखीव अशा प्रकारचं स्वरूप देण्यामध्ये महर्षी शिंदे आणि राजाराम शास्त्री भागवत यांचा फार महत्त्वाचा वाटा आहे. पण शिंद्यांच्या बहुजन समाजाच्या आणि जात ओलांडून उल्लंघन करणाऱ्या भूमिकांचा अस्मितांच्या स्वातंत्र्योत्तर काळात लोकांना फारसं रुचलं नसावं आणि शेतकरी, कष्टकरी, दलित, वंचित, कामगार, श्रमकरी
अगदी स्त्रियांच्यापर्यंत, म्हणजे असं त्यांनी म्हटले की जाहीरनाम्यामध्ये, स्त्रियांचा जर आम्ही विचार केला नाही तर ज्या पाळण्यामध्ये आमचा जन्म होतो त्या पुरुषांचं थडगं बांधायची वेळ येणार नाही. तर अशी एक व्यापक भूमिका शिंद्यांच्या राजकारणाबद्दल, समाजकारणाबद्दलची आणि विचारांची बद्दल लोकांना फारशी अनुकूल वाटत नसावे आणि शिंदे सतत त्यांना अडचणीचे आणि अडथळ्याचे वाटत असावे. अशा नंतर अंतर्विरोधाच्या राजकारणामध्ये शिंद्यांची उपेक्षा झाली असं मला काहीसं वाटतं. अगदी बरोबर सर. आणखी या संदर्भामध्ये असं मला विचारायला आवडेल की शिंद्यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी केलेलं काम हा त्यांच्या कर्तृत्वाचा एक सगळ्यात मोठा भाग झाला. कारण या भारताला त्या भारतामध्ये असणाऱ्या 1/3 अस्पृश्य भारताची जाणीव करून देणारा, बहिष्कृत भारताची जाणीव करून देणारा आंबेडकरांपूर्वीचा हा पहिला समाजचिंतक होता असं मला या ठिकाणी निश्चितपणानं सांगावंसं वाटेल. मात्र त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक डायमेन्शन होते ज्याचा अभ्यास आपण साकल्यानं, आपण सातत्यानं त्याचा वेध घेतात. तर हे वेगवेगळे पैलू काय आहेत? हा एक भाग महत्त्वाचा की जरी शिंद्यांचं सबंध आयुष्य जाती निर्मूलनाच्या किंवा अस्पृश्योद्धाराच्या कार्यासाठी व्यतीत झालं होतं, पण तरी देखील शिंद्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक असंख्य अशा स्वरूपाचे समाजकार्य स्वरूपाचे पैलू होते आणि त्याची संगती मात्र एकमेकांच्यामध्ये गुंफलेली होती. अगदी स्त्रियांच्या चळवळी असेल, स्त्रियांच्या सुधारणेबद्दलचं काम असेल, शेतकरी संघटनेच्या संबंधी किंवा शेती सुधारणेसंबंधी मांडलेला त्यांनी विचार असेल, अगदी देवदासी मुरळी प्रथेविरुद्ध त्यांनी केलेलं लेखन असेल, इतिहास संशोधक म्हणून, कंपॅरेटिव्ह लिंग्विस्टिक म्हणून देखील त्यांनी कानडी आणि मराठी आणि कोकणी आणि मराठी या संबंधीचा, भाषेसंबंधीचा केलेला विचार, भागवत धर्माचा किंवा वारकरी संप्रदायाचा केलेला विचार, व्युत्पत्तीशास्त्र असेल किंवा राजवाड्यांसारखा एक महत्त्वाचा विचारवंत जातीच्या संबंधी अतिशय सनातनी आणि पारंपरानिष्ठ भूमिका घेतो, त्यावेळेस शिंदे अतिशय सडेतोडपणानं राजवाड्यांच्यावरती हल्ला चढवतात. तर अशी एक व्यापक अशा प्रकारची दृष्टी शिंद्यांच्या अनेक कामांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 1920 नंतरच्या काहीशा सामाजिक कार्यापासून अलग पडल्यानंतर शिंद्यांनी अनेक वेगळ्या गोष्टी केलेल्या आपल्याला दिसतील. त्याचा संबंध कृतिशील बौद्धिक स्वरूपाच्या आणि आंतरिक स्वरूपाच्या स्वभावधर्मानुसार काही त्यांनी सामाजिक चळवळी केल्या. राष्ट्रीय आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता 1930च्या सुमाराला, त्याबद्दल शिक्षा देखील त्यांना झालेली होती. आणि मुख्य म्हणजे शेतकरी परिषदांचं आयोजन त्यांनी केलं आणि फुल्यांच्या नंतर शेतकरी चळवळीविषयीचा, शेतकऱ्यांच्या संबंधी, कामकऱ्यांच्या संबंधी, शेतीमालाच्या भावासंबंधी आणि शेतकऱ्यांचं नाडणूक शोषण करणाऱ्या व्यवस्थेविषयी अत्यंत थेटपणानं आणि स्पष्टपणानं शिंद्यांनी भूमिका मांडली. तेरदाळ, त्यानंतर चांदवड, सांगली जिल्ह्यामध्ये पूर्वीच्या वाळवा, आत्ताच्या इस्लामपूर वाळवा तालुक्यातील बोरगाव इथं त्यांनी शेतकरी परिषदा घेतल्या, अस्पृश्यांची शेतकरी परिषद घेतली. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की सदाशिव पेठेमध्ये एखाद्या ब्राह्मणेतर माणसाला जसं एक घर मिळू शकणार नाही, तसं अजूनही खेडेगावामध्ये एखाद्या सवर्णाच्या बांधाशेजारी मातंग किंवा महार समाजातल्या माणसाला शेती विकत घेता येणार नाही. तर इतकं धाडसी स्वरूपाचं आणि राज्यसंस्था, नोकरदार वर्ग, व्यापार आणि दलाल हे शेतकऱ्यांचे कायम हितशत्रू आहेत आणि म्हणून त्याची चिकित्सा करत असताना शेतकऱ्यांनी उठाव केले पाहिजे, आपल्या शेतीमालांच्या भावासाठी संघटना निर्माण केल्या पाहिजे, शेतकरी आणि कामकरी यांचे संयुक्त फेडरल संघ निर्माण केले पाहिजे, असं एक संघटनात्मक स्वरूप देण्याचा शेतकऱ्यांच्या हितासंबंधीचा लोककल्याणकारी विचार शिंद्यांनी मांडला. स्त्री शिक्षणासंबंधी त्यांनी मूलभूत स्वरूपाचं काम केलं. कर्नाटकामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये देवदासी किंवा मुरळी जी अतिशय अनिष्ट अशा प्रकारची प्रथा होती त्याच्यासंबंधी शिंद्यांनी काम केलं. लेखक, विचारवंत, इतिहास संशोधक म्हणून देखील त्यांच्या कार्याचा एक वेगळा आपल्याला विचार करावा लागतो. एवढं द्रष्टेपण शिंद्यांच्या संबंध लेखनामध्ये आणि समाजकार्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मला आणखी पण एक म्हणायचं असं आहे की स्वामी विवेकानंदांचं शिकागोमधलं धर्मपरिषदेतलं भाषण आज जितकं या देशात किंवा जगात पॉप्युलर आहे, तर त्याच तोडीचं भाषण महर्षी शिंदे यांनी ॲम्स्टरडम इथल्या परिषदेमध्ये केलेलं होतं. मात्र ते आपल्या युवकांना माहिती असत नाही किंवा ते पोचत नाही तिथंपर्यंत. त्याखेरीज बौद्ध धम्माविषयी आंबेडकर पूर्व काळामध्ये अत्यंत चिकित्सक माहिती घेणारा, अगदी बौद्ध धम्माचा अभ्यास करण्यासाठी ब्रह्मदेशापर्यंत पोहोचणारा जर कोणी द्रष्टा कार्यकर्ता असेल तर ते म्हणजे महर्षी शिंदे होते. तर
हे शिंदे यांचं धर्मचिंतन हे कुठल्या प्रकार, कारण जो माणूस आपण मगाशी सांगितलं की त्यांचं धार्मिक चिंतन हे वेगळ्या प्रकारचं होतं. बौद्ध धर्माचाही अभ्यास त्यांचा खूप ताकदीचा होता. तर या धर्मचिंतनाविषयीची त्यांची काय दिशा होती? एकतर हा फार वेगळा अशा प्रकारचा कुतूहलाचा आणि अभ्यासाचा देखील विषय आहे. शिंद्यांच्या धर्मशील अशा विचारदृष्टीचा आणखी फार गांभीर्यानं मराठीमध्ये विचार झालेला नाही. जरी एकेश्वरी धर्मपंथाचे ते कायम निष्ठावान अशा प्रकारचे अनुयायी होते. मूर्तिपूजेला विरोध करणारे आणि 19व्या शतकामध्ये ज्या प्रकारच्या उदार अशा प्रकारच्या धर्म परंपरा निर्माण झाल्या त्याचे पाईक होते. मात्र शिंदे यांचं वेगळेपण आणि स्वतंत्र असं आहे की कोणताही धर्मतत्त्व किंवा विचार त्याला एक स्वतःची इन्साईट शिंदे काळाच्या वेगळ्या टप्प्यावरती देत होते. त्याच पद्धतीनं बौद्ध चिंतन हा एक त्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा. 1908-10च्या सुमाराला पुण्यामध्ये त्यांनी बौद्ध धर्मावरती आणि बुद्धावरती व्याख्यान दिलं होतं. आणि गौतम बुद्ध हा भारताचा बिनमोल वारसा आहे आणि तो कसा जतन केला पाहिजे आणि तो पुढच्या पिढ्यांच्यामध्ये कसा प्रसृत झाला पाहिजे. आणि शिंद्यांच्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यामध्ये देखील बुद्धचिंतनाला अतिशय महत्त्वाचं स्थान होतं. ब्रह्मदेशामध्ये त्यांनी जी सफर केली, आयुष्याच्या अखेरच्या काळामध्ये आपण बुद्धासारख्या प्रशांत आणि प्रगल्भ अशा जाणीवेचं एक आपण सहभागी व्हायला पाहिजे. आणि ब्रह्मदेशातले अनेक पॅगोडे, बुद्ध विचार प्रणाली, तत्त्वज्ञान, बुद्धाची परंपरा, प्रकार आणि फिलॉसॉफीनं फार भारावून गेले होते. अगदी अहल्याश्रममध्ये 1910-20 पासून बुद्ध पौर्णिमा ते साजरं करायचे आणि बुद्धाचं महत्त्व लोकांच्यापर्यंत पटवून द्यायचे. धर्मानंद कोसंबी आणि त्यांचे फार चांगले स्नेह या प्रकारच्या विचारांच्या जाणीवेमध्ये होते. ऑक्सफर्डला असताना पाली भाषा ते शिकले होते आणि बौद्ध धर्माचा वाङ्मयाचा अभ्यास हा एक त्यांचा एक महत्त्वाचा अशा प्रकारचा भाग होता. तर हा सगळा शिंद्यांच्या बौद्ध चिंतनामध्ये आणि विचारामध्ये फार महत्त्वाचा भाग होतो. एक सांगायला हरकत नाही की शिंद्यांच्या या बौद्ध विचारांचा प्रभाव व्यक्तिगत जीवनामध्ये देखील कसा प्रभाव पडत होता. महर्षी शिंद्यांना त्यांच्या मुलाला जी मुलगी झाली म्हणजे शिंद्यांच्या नात, तर त्याची एक फार कुतूहलजनक आणि त्यांच्या अत्यंत संवेदनशील मनावर प्रकाश टाकणारी ती नोंद आहे. ती अद्याप प्रकाशित व्हायची आहे. डॉक्टर गोमा पवार यांच्या पत्नी सुजाता असं ते नाव आहे आणि त्या महर्षी शिंदे यांच्या नात. तर त्याची एक इतकी भावपूर्ण नोंद आहे छोट्या डायरीमध्ये शिंद्यांची की त्या मुलीचा जन्म झाल्यानंतर 12व्या दिवशी बारसं नाव ठेवण्याचा कार्यक्रम होता. शिंदे त्या दिवशी बाजारामध्ये पुण्यामध्ये जातात आणि एक चित्र बुद्ध आणि सुजाता की ज्या बुद्धाची शिष्य आहे सुजाता, तिच्या हातून पेय एक घेऊन बुद्धाने उपोषण सोडलं अशी काहीतरी ती पुराकथा आहे, मिथ आहे. तर तो फोटो त्यांनी घरी आणला, पाटावरती लाकडी पुजला आणि अशी नोंद त्यांनी केली की या छोट्या अर्भकाला या छायाचित्रापुढं फोटोपुढं नेलं आणि त्याचे नाव सुजाता असे ठेविले. अशी एक फार भावपूर्ण अशा प्रकारची नोंद शिंद्यांची आहे. तर एक आंतरिक स्वतंत्र अशा प्रकारची आणि वारकरी परंपरेचा धागा देखील ते जैन आणि बौद्ध फिलॉसॉफीशी आणि संस्कृतीशी जोडतात. भारतीय परंपरेला अधिक उन्नत आणि उदात्त करणारी ही भौतिकवादी आणि विज्ञाननिष्ठ अशा प्रकारची धर्मपरंपरा शिंद्यांना फार अशा प्रकारची खुणावत होते आणि त्याचा आविष्कार शिंद्यांच्या संबंध लेखनामध्ये व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो. सर, आपण शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी वीरा शिंदे अध्यासनाचं कामही पाहता. तर या अध्यासनाच्या माध्यमातून आपण शिंदेंचं आता काय काय उपक्रम काय काय आता आपण करताय? एक तर शिवाजी विद्यापीठामध्ये महर्षी विठ्ठल शिंदे अध्यासनाची 2007 साली सुरुवात झाली. महर्षी शिंदे यांच्या जीवनकार्याचे फार मोठे साक्षीपे अभ्यासक डॉक्टर गोमा पवार यांच्या प्रेरणेमधून हे अध्यासन सुरू झालं. आणि मला सांगायला आनंद वाटतो की डॉक्टर गोमा पवार यांनी आपल्या आयुष्याची 30 वर्ष शिंदे यांची साधन सामग्री गोळा करण्यासाठी घालवलेली होती. अगदी मँचेस्टर, ऑक्सफर्डपासून शिंदे ज्या प्रदेशामध्ये फिरले, जमखंडी, कर्नाटक, अखंड भारतभर फिरले, तिथला एक मोठा एक साधन सामग्री आणि कागदपत्र, पत्र, मोडीतली पत्र, वृत्तांत, अनेक वर्तमानपत्रांचे दाखले, एक प्रचंड मोठा साधन सामग्री त्यांनी उपलब्ध केलेली आहे. आणि त्याचंच एक फलस्वरूप म्हणून त्यांनी लिहिलेलं महर्षी विठ्ठल शिंदे जीवन आणि कार्य. पण हे करत असताना शिंदे यांच्या लेखन सामग्री शिवाजी विद्यापीठाच्या अध्यासनामध्ये आहेत. असंख्य स्वरूपाची पत्र, अनेक कागदपत्र आणि महाराष्ट्राच्या
किंबहुना भारताच्या सामाजिक इतिहासाला आणि जातून निर्मूलनाच्या इतिहासासंबंधी आणखी नवा प्रकाश पडेल अशी खूप मूलभूत स्वरूपाची सामग्री आज देखील अध्यासनामध्ये भविष्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या काही संयुक्त उपक्रमातून ती प्रसिद्ध करण्याचा आमचा विचार आहे. त्यांच्या डायऱ्या आहेत, अगदी ऑक्सफर्डला मँचेस्टरला शिकत असतानाच्या वह्या आहेत, रोजनिशी आहे, प्रवास वर्णन आहेत, आत्मपर स्वरूपाचं लेखन आहे आणि अप्रकाशित लेखन आहे. महर्षी शिंदे वाङ्मयमाला असं प्रकाशित होईल अशा प्रकारचं त्यांच्या भगिनी जनाक्का शिंदे असतील, त्यांचा चिरंजीव प्रतापराव शिंदे असतील, त्यांच्या सून लक्ष्मीबाई शिंदे असतील किंवा ब्राह्मधर्म आणि प्रार्थना समाज आणि महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास यासंबंधी शिंदे यांचं अजूनही अप्रकाशित वाङ्मय आहे. ते भविष्यामध्ये विद्यापीठाच्या वतीनं आम्ही प्रकाशित करत आहोत आणि शिवाजी विद्यापीठ त्याबाबत फार अनुकूल अशा प्रकारची सहाय्य आणि मोलाचं मदत करते आहे. एक खूप मोठं संचित आपण नजीकच्या काळामध्ये या देशाला देतो आहोत. जाता जाता शेवटचा प्रश्न आपल्याला मला असा विचारावा असं वाटतो की आजच्या समकाळामध्ये महर्षी शिंदे यांचं प्रयोजन आपण कसं पाहता? हे खूप महत्त्वाचं प्रश्न आहे, कारण आपण बऱ्याच वेळेला महापुरुषांचे विचार एक स्थितीबद्ध आणि गोठवलेल्या अवस्थेमध्ये केवळ गौरवाच्या दृष्टीने आपण त्याचा विचार करत असतो, पण कोणताही विचार त्या आजच्या काळाशी किंवा समकाळाशी औचित्यपूर्ण ठरावा लागतो. आणि आज देखील अनेक शिंदे यांनी ज्या सामाजिक प्रश्नांना हात घातला असे अनेक सामाजिक प्रश्न आपल्या जीवनामध्ये अजूनही आपल्या अवतीभोवती पाहायला मिळतात. दृश्य स्वरूपामध्ये जातीसंबंधी काही एक उघडीक आणि मोकळीक निर्माण झाली असतील तरी देखील अजूनही जातीच्या संबंधाचे अनेक प्रश्न, सामाजिक सुधारणेच्या संबंधाचे प्रश्न, वंचितांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न, स्त्रियांचे प्रश्न आणि राजकारणाचे, समाजकारणाचे अनेक प्रश्न आहेत, तरुणांचे प्रश्न आहेत. ह्या सगळ्या गोष्टीकडं आपण शिंद्यांनी ज्या प्रकारच्या कामाला हात घातला आणि त्याचं एक द्रष्टेपण शिंद्यांनी सतत दिलं, एक जाती अभेदाचा विचार असेल, समतेचा विचार असेल किंवा वंचितांच्या संबंधी एक संस्थात्मक चौकटी देण्यामध्ये अजून देखील आपली व्यवस्था अपुरी किंवा काही प्रमाणामध्ये जितक्या चलस्वरूपामध्ये होत नाही, तर त्याचा एक सार्वत्रिक आणि मुख्य म्हणजे सामाजिक जीवनाविषयी, सुधारणाविषयी, माणसांविषयी अधिक व्यापक, अधिक उन्नत अशा प्रकारचे एक विशाल दृष्टिकोन मानवी जीवनामध्ये यावा आणि त्यासाठी शिंदे यांचे विचार विश्व असेल, त्यांचा सामाजिक सुधारणेचा पाया असेल आणि हे पुढं सकारात्मक आणि एक विधायक स्वरूपामध्ये सामाजिक जीवन अधिक गतिमान आणि प्रवाही होण्यासाठी शिंद्यांच्या सामाजिक कार्याचं स्मरण आणि त्याचा एक कृती आराखडा आज देखील आपण आपल्या सामाजिक जीवनामध्ये अवलंबित आणू शकतो. आजच्या काळानं आणखी काही वेगळे प्रश्न निर्माण केले असतील तर ह्या प्रश्नांशी आणि शिंदे किंवा आणखी समाजसुधारकांच्या अंतसंगती, त्यांच्यामध्ये अंतरसंबंध असतील तर त्याचा विचार घेऊन भावी आयुष्य अधिक लोककल्याणकारी आणि समतेचं राज्य येईल आणि आनंदाचं राज्य येईल अशा गोष्टींसाठी शिंद्यांच्या विचारांमध्ये आणि कृतींमधील खूप आयुधं आज देखील आपण समकाळामध्ये विचारात घेऊ शकतो आणि त्याचा एक कृती प्रकल्प देखील आपण आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये अवलंबीला आणू शकतो. निश्चितच सर, आपण महर्षी शिंदे यांच्या समताधिष्ठित विचारांचा आधार घेऊनच नवभारताची निर्मिती त्या विचारांच्या पायावरती निश्चितपणानं करू शकतो. आपण आज या ठिकाणी आलात आणि आम्हा सर्वांशी संवाद साधलात. महर्षी शिंदे यांच्या जीवन कार्याविषयी अत्यंत मुद्देसूद पण महत्त्वाची माहिती आज आपण या ठिकाणी, काही नवीन मुद्देही आपण आमच्याशी शेअर केलेत, याबद्दल आपल्याला मी धन्यवाद देतो. मित्र हो, तर हे होते डॉक्टर रणधीर शिंदे सर, जे शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठलरामजी शिंदे अध्यासनाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत आणि महर्षी शिंदे यांचं जीवन कार्य, त्यांची लेखन सामग्री ही आपल्यासमोर आणण्यासाठी सातत्यानं कष्ट घेत आहेत आणि अशाच पद्धतीचे अनेक उपक्रम आम्ही आपल्यासमोर निश्चितपणाने घेऊन येणार आहोत. असे काही वेगळे उपक्रम असतील, वेगवेगळ्या औचित्य साधून आम्ही आपल्यासमोर घेऊन येतो. त्यासाठी आपण पाहत राहा शिववार्ता संवाद आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.